साहेब, आपण व्हिडिओ ऑन करू शकता? बोलू तू शकता गडबड सर. मग ठीक आहे. हो सर, बोला. ठीक आहे सर, चालू करूया. सीताफळ महासंघ हॅलो. आवाज येतोय सर, बोलू शकता. हा, आवाज येतोय? हो हो, येतोय. सीताफळ महासंघ पुणे व किसान यांच्या सौजन्याने आपण दर शुक्रवारी सीताफळ विषयावर वेबिनारचं आयोजन करत आहोत. किसानच्या सौजन्याने हे जे वेबिनार आता 13वा वेबिनार आपला सुरू आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच तज्ञांनी सीताफळ विषयी आपल्याला आहे. यापुढे असंच मार्ग. आजच्या या कार्यक्रमाला श्री जयवंत, श्री उमाकांतजी दांगट साहेब, माजी आयुक्त आणि सर, आवाज कट होतोय गटारे साहेब. गटारे साहेब, तुमचा आवाज नाही येत. औरंगाबाद दांगट साहेब, त्यांचा शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी सुद्धा एक चांगलं आणि उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. इमॅट म्हणून जी एक संस्था आहे कृषी पदवीधरांची, नाही मॅडम, आवाज अजिबात येत आवाज येत नाहीये. मला असं वाटतं की बोर्डे साहेबांना सुरुवात करायला सांगा. बोर्डे साहेब, त्यांचा तुम्ही अनम्यूट करा गटारे साहेबांना. बोर्डे साहेब अनम्यूट करता का? हा, बोर्डे साहेब. हो, मला वाटतं गटारे साहेबांचे काहीतरी प्रॉब्लेम दिसतो तिथं त्याचा. एक तर तुम्ही सुरू करा किंवा इंट्रोडक्शन द्या दांगट साहेबांचं. शांभो, आपला आवाज येत नसल्यामुळे मी आता कंटिन्यू करतो. आजचा आपला शांभोनी सांगितल्याप्रमाणे, शांभो गट्टाणी आमचे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजचा हा आपला 13वा वेबिनार आहे. आणि या वेबिनारसाठी आम्ही आमचं भाग्य समजतो की याच्यामध्ये तणखाई धन जिथे असं म्हणतो आपण, त्याच्याऐवजी तणच आपल्याला धन देणार आहे असं ज्यांची थेअरी आहे, त्यांच्या परिचयावर मी नंतर येतोय, असे प्रतापराव चिपळूणकर साहेब आपल्या सोबत आहेत. प्रतापराव चिपळूणकर साहेबांनी संपूर्ण आयुष्य फक्त याच्यामध्ये जमिनीच्या सुपीकतेमध्ये किंवा जमीन कशी ताकदवान होईल यासाठी घालवलेला आहे. साहेबांनी त्यासोबत 6 पुस्तकं या विषयावर लिहिलेले आहे. आणि वैशिष्ट्य हे की ते 1970चे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत. आणि त्याच्यानंतर डोळे उघडे ठेवून अत्यंत सायंटिफिक रित्या प्रतापराव चिपळूणकर साहेबांनी यावर लिखाण केलेलं आहे, यावर अनेक स्पीच दिलेले आहेत. आणि शेतीचं आधी शेती ताकदवान झाली, माती ताकदवान झाली तरच आपल्याला पीक मिळेल. आणि त्यासोबतच तण हा आपला शत्रू नाही आहे, तण हा आपला मित्रच आहे. त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे प्रतापराव चिपळूणकर साहेबांनी शेतकऱ्यांना जवळून शिकवलं. आणि आजही या वयात सुद्धा त्यांचा तोच उत्साह कायम आहे. आमच्या सीताफळ महासंघाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, शेतकरी फाउंडेशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं साहेब आमच्या 5-6 शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत. आणि तिथं रेग्युलर स्वतःच्या हाताचं असलेलं लिखाण ते पोस्ट करतात आणि त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया विचारतात. असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आम्हाला आजच्या वेबिनारसाठी लाभलं. त्यासाठी मी खरं तर त्यांचे अत्यंत आभार व्यक्त करतो. या वेबिनारसाठी
महाराष्ट्र राज्याचे कृषीचे आयुक्त राहिलेले माननीय उमाकांत दांगट साहेब जे IAS आहेत, ते पण आजच्या याच्यासाठी म्हणून आपल्यासाठी लाभलेले आहेत. पॅनलमध्ये साहेब आहेत. त्यांनी औरंगाबाद डिव्हिजन मध्ये रेव्हेन्यू कमिशनर म्हणून साहेबांनी काम केलेलं आहे. आणि दांगट साहेबांचं वैशिष्ट्य आहे की अजूनही सर शेतीशी संबंधित आहे. दररोजचा संपर्क त्यांचा शेतीशी येतो आणि फक्त दांगट सरच शेतीशी संपर्कात नसून ताई पण मिसेस दांगट पण तेवढ्याच उत्साहानं त्यांच्यासोबत शेतीमध्ये इन्व्हॉल्व आहे. साहेबांची डेअरी आहे मोठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना गायडन्स होते. त्यासोबतच आयमॅट म्हणून जी संस्था एक स्थापन केली गेली ज्याच्यातून शेतकऱ्यांसाठी फार मोठं काम होते, ती संस्था सुद्धा साहेबांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली आहे. आणि आता दर रविवारी तो तिथे पण एक वेबिनार शेतकऱ्यांसाठी असतो. असे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी आयुक्त, रेव्हेन्यू आयुक्त दांगट सर पण आपल्या सोबत आहे. जयंतराव महल्ले साहेब आपल्या सोबत आज आहेत, जे राज्याचे कृषी संचालक होते आणि आमच्या सीताफळ महासंघाला भरभक्कम पाठिंबा सरांचा असतो. अकोल्याला एक प्रोसेसिंग युनिट, मोठं प्रोसेसिंग युनिट आम्ही सुरू करतोय. त्याचं पण अध्यक्षपद साहेबांनी स्वीकारलेलं आहे. तर हा आजचा दुग्ध शर्करा योग समजलो पाहिजे की माझी आयुक्त, माझी संचालक, तसंच या शेतीमध्ये मोठं काम केलेलं आयुष्य ज्यांनी घालवलं असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व प्रतापराव चिपळूणकर साहेब आपल्यासोबत आहेत. मी प्रतापराव साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्पीच चालू करावं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आदरणीय दांगट साहेब, आदरणीय बोंडे साहेब, माझे मित्र श्यामभाऊ गट्टाणी आणि इतर सर्व सन्माननीय आणि शेतकरी बंधू, प्रथम मी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो. 1970 साली BSc ऍग्री झाल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी शेतीमध्ये प्रवेश केला. वडिलांनी माझ्या हातात जी जमीन दिली ती अतिशय सुपीक होती आणि पहिली 20 वर्ष मला अतिशय चांगलं उत्पादन मिळालं. 20 वर्षानंतर उत्पादन गाठायला लागलं आणि असा प्रश्न उभा राहिला की ही शेती सांभाळायची कशी आणि टिकवायची कशी. अशी शेती जर आपल्यासारख्या शेती पदवीधरावर जर ही समस्या येते आहे तर सामान्य शेतकऱ्यांच्या अशा परिस्थितीमध्ये काय होत असेल. आता आपण ह्याच्यावर काहीतरी मार्ग शोधणं गरजेचं आहे. यापोटी शोध यात्रा सुरू केली. एक पुस्तक पाहायला मिळालं. त्या पुस्तकामध्ये एक आकृती काढली होती. एक झाड होतं आणि त्याची मुळं दाखवली होती आणि त्या पांढऱ्या मुळाभोवती टिपके दिले होते. ते टिपके दिलेले बघितल्यानंतर हे टिपके म्हणजे सूक्ष्मजीव आहेत जमिनीमध्ये. आता ते पिकाचं किंवा कुठल्याही वनस्पतीचं पोषण हे पांढऱ्या मुळातून होत असतं. अन्नद्रव्य सगळी पांढऱ्या मुळातून शोषली जात असतात आणि त्याच्या भोवती नेमके हे टिपके आहेत. म्हणजे या पिकाच्या शोषणाशी, अन्न शोषणाशी आणि या टिपक्यांचा काहीतरी संबंध असला पाहिजे. मग हे सूक्ष्मजीव हे पिकाच्या वाढीसाठी काहीतरी महत्वाचं कार्य करत असावे आणि मग ह्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपला हा कमी उत्पादकतेचा प्रश्न सुटू शकेल असं मला एक परमानसशास्त्र संदेश आला म्हणूया किंवा संकेत मिळाला म्हणूया. तुम्ही त्या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या ग्रंथालयांना भेट दिली आणि सूक्ष्मजीवशास्त्रावर जेवढी पुस्तकं उपलब्ध होतील तेवढी सर्व पुस्तकांचा अभ्यास केला. एक गोष्ट अशी यातून लक्षात आली माझ्या की आजवर ह्या सूक्ष्मजीवांच्या विषयी फारसं कोणतं बोललं जात नव्हतं. ही पुस्तकं वाचल्यानंतर असं लक्षात आलं की ही कोणत्याही वनस्पतीची वाढ ही केवळ ह्या सूक्ष्मजीवांच्या कार्यामुळे, जमिनीची ते जे कार्य करतात त्याच्यामुळे होत असतील. आपण थोडं काम करतो त्याच्यापेक्षा हे सूक्ष्मजीव जास्त काम करतात आणि ह्या केवळ सूक्ष्मजीवांच्या कार्यामुळे एखादं पीक येऊ शकते किंवा वनस्पती वाढू शकते.
आता मग पीक जे आहे ते आपलं पहिल्यासारखं येत नाही आहे, त्यावरती सूक्ष्मजीवांचं कार्य पहिल्यासारखं होत नाही आहे. हे जर कार्य चांगलं झालं तर आपल्याला पीक चांगलं मिळेल. मग आपण काय केलं पाहिजे? तर सूक्ष्मजीवांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा व्यवस्थित भागल्या जात नसाव्यात आणि त्यांचं कामकाज त्यांना व्यवस्थित करता येत नसावं. असा अंदाज करून मी त्या पुस्तकाचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की सूक्ष्मजीवांना जमिनीत एक ठराविक काम दिलेलं आहे आणि ते काम करण्यासाठी त्यांना जे काही हे सजीव आहेत त्या सजीवांना पोटापाण्याची सोय करायला लागते आणि त्यांची पोटापाण्याची किंवा प्रजोत्पादनासाठी किंवा त्यांना जी ऊर्जेची गरज आहे जीवन पार पाडण्यासाठी सर्व गरजा या सेंद्रिय कर्बातून भागवल्या जातात. वापरून आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी कमी होत जातो आणि एखाद्या पीक वाढीसाठी जितका वापरला जातो तितका जर आपण घेऊ शकलो नाही तर जमिनीची टक्केवारी कमी कमी होत जाते. आता ही टक्केवारी ठराविक पातळीला कमी झाली मग आपली उत्पादन क्षमता कमी व्हायला लागते. पण यातली कुठलीच गोष्ट आपल्याला डोळ्याला दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. आता रासायनिक खताचा किंवा हरित क्रांतीचा जसा उदय झाला तसं सुरुवातीला सर्वच ठिकाणी 15 ते 20 वर्ष चांगलं उत्पादन मिळालं आणि नंतर उत्पादकता कमी आली. हा सर्व ठिकाणचा अनुभव आहे. त्याच्यासाठी शास्त्रीय पुस्तकात संदर्भही आहे. आता माझ्या पुढे प्रश्न असं झाला निर्माण की मी जी शेती करतोय त्याच जमिनीवर मी काम करतोय, तीच पिकं घेतोय, तंत्र पहिलं अवलंबत होतो तसंच अवलंबतोय आणि तरी उत्पादन पहिल्यापेक्षा कमी येतंय. प्रश्न असे उभे राहतात ज्या वेळेला हीच जमीन चांगली उत्पादन देत होती त्यावेळेला ह्या जमिनीत काय होतं आणि आता ही जमीन कमी उत्पादन द्यायला लागले म्हणजे कमतरता काय झाली? तर असं लक्षात आलं की सूक्ष्म जीवांना जे लागणार आहे सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी व्हायला लागली आहे. त्याच्यामुळं आपल्या जमिनीची उत्पादकता कमी व्हायला लागली आहे. आता हा एक बाब माझ्या लक्षात आल्यानंतर ही साधारणपणे 1990 ची घटना आहे आणि 1990 पासून मग मी या सेंद्रिय कर्बाच्या कशी पुरवठा करता येईल हा एक कलमी कार्यक्रम मी आमच्या शेतीमध्ये राबवायला सुरुवात केली. आता माझा तिथं मी दृष्टिकोन असा ठेवला की सेंद्रिय कर्ब हे भरखतामध्ये आपल्या मोडलं जातं. खूप मोठ्या प्रमाणावर भरखत दिल्याशिवाय जमीन होत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे बाजारातून किंवा विकत आणून जर आपण टाकायचं ठरवलं तर आपण कितीही उपद्व्याप केला तरी आपल्याला सर्व जमिनीची गरज भागवता येते. तर आपण काय केलं पाहिजे की बाजारवरचं अवलंबित्व ह्याचं कमी केलं पाहिजे आणि आपल्या जमिनीमध्ये त्याचं जर आपल्याला निर्माण करता आली तरच आपण ह्या सेंद्रिय कर्बाची जेवढी गरज भागवायला पाहिजे ती भागवू शकणार. असा दृष्टिकोन ठेवून मी या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन कसं भावी काळात करायचं ह्या दृष्टिकोनातून काम सुरू केलं. आता पारंपरिक शेतीशास्त्रामध्ये हे सर्व काय केलं जातं तर सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन म्हणजे एकरी 20 ते 25 गाड्या शेणखत कंपोस्ट टाका सर्व गरजा भागतात. आता आम्हा शेतकऱ्यांना सर्व ठिकाणी शेतकरी मेळाव्यात सांगितलं जातं तेव्हा शेतकऱ्यांना हे सर्व माहित आहे की बाबा शेणखत किंवा कंपोस्ट टाकलं म्हणजे जमीन सुपीक होते. पण शेतकरी टाकू शकतो का? टाकू शकत नसलं तर का टाकू शकत नाही आणि जर टाकू शकायची त्याची काही कारणाने टाकू शकत नसला त्याला पर्याय काही द्यायला पाहिजे सुलभ असा काही कुठे अभ्यास केला जात नाही. फक्त आपलं 20-25 गाड्या शेणखत टाका एवढंच सांगितलं जातं. अशा परिस्थितीमध्ये मग मी विचार केला असा की अरे आजपर्यंत आपण शेणखत कंपोस्ट जे टाकत आलो ते वैरण जनावराला टाकायची त्याच्यात देणारं शेण मलमूत्र गोळा करायचं एखाद्या खड्ड्यामध्ये त्याचं शेणखत करायचं ते शेणखत आपण जमिनीला द्यायचं.
म्हणजे काय होतं, तर 4 पायाचं कुठलं तरी जनावर वैरण खातं म्हणजे वनस्पती खातं आणि आपल्याला शेण किंवा शेणखत देतं. म्हणजे ह्या शेणखत कंपोस्टचं मूळ काय आहे? तर वनस्पती आहे. मग पहिला प्रश्न असा निर्माण झाला, की रानात उगवणारी वनस्पती किंवा रानात मिळणारा फुकटामध्ये मिळणारा वनस्पतीजन्य भाग जर कुठला असेल आणि तो आपण जर रानात कुजवला, तर आपल्याला रानातच शेणखत किंवा कंपोस्ट निर्माण करता येईल. अशा दृष्टिकोनातून आमच्याकडं आम्ही ऊसाच्या पाल्याचं व्यवस्थापन केलं 15 वर्ष. त्याच्यात काही उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसरा भाग असा केला, की मग ऊसाचं खोडवं आमचं जे असतं त्याचा जमिनीखालचा जो भाग असतो, तो आम्ही 2 वर्षांना नांगरत होतो आणि ते सगळं भाताच्या रानासाठी पूर्व मशागत करत होतो. तर जमिनीखालचे ऊसाचे जे अवशेष आहे, ते जागेला जर औषध मारून आम्ही कुजवले, तर फुकटात जागेलाच मिळणारा एक नवीन सेंद्रिय पदार्थ आपण जागेला कुजवून त्याचं खत केलं तर काय होईल असा विचार 2005 साली मी या खोडकं कसं कुजवता येईल याच्यावर अभ्यास सुरू केला. कालांतराने मी त्याच्यामध्ये यशस्वी झालो. असं लक्षात आलं, की ऊसाचं पाचट मी कुजवत होतो तोपर्यंत जमिनीची सुपीकता 15 वर्षात अजिबात वाढली नाही आणि खोडकं कुजवल्यानंतर मात्र जमिनीची सुपीकता एका वर्षामध्ये इतकी वाढली, की माझं उत्पादन 40 ते 50% जास्त केवळ ह्या जमिनी खालच्या भागाचं खत केल्यामुळे मला मिळालं. आता ह्या गोष्टीचा शास्त्रीय शोध घेण्याचा ज्यावेळेला प्रयत्न केला, त्यावेळेला असं लक्षात आलं, कोणत्याही वनस्पतीचा काही भाग जमिनीच्या वर वाढतो, काही भाग जमिनीच्या खाली वाढतो. आता ह्या 2 भागाचा विचार केला तर सर्वात ह्याच्यातला सेंद्रिय खत करण्याच्या दृष्टीनं चांगला भाग कुठला? असा अभ्यास केला, तर उत्तम दर्जाचं शेणखत फक्त खालच्या जमिनीच्या खालच्या भागातून मिळतं आणि जमिनीच्या पृष्ठभागापासून जो वर जावं, तो हलक्या हलक्या दर्जाचं खत होत जातं आणि सर्वात हलकं खत हे पानाचं असतं. तर हा संदर्भ आपल्या शेतकरी वर्गांना अशासाठी महत्वाचा आहे, की आजपर्यंत पिढ्यानपिढ्या, हजारो वर्ष मोठ्या भक्तिभावानं जे शेणखत कंपोस्ट वापरतो, याचं मूळ कुठं आहे? तर जनावरांना काय आपण जमिनीच्या वरचा भाग कापून वैरण म्हणून घालतो आणि ह्या अतिशय हलक्या दर्जाच्या पदार्थापासून जमीन सुपीक करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय, तो प्रयत्न आपली जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पुरेसा नाही आहे. आपल्याला जमिनीच्या खालच्या भागाचं खत करणं गरजेचं आहे. आता मग हा एक मुद्दा मिळाल्यानंतर आपल्याला ह्या दृष्टीनं आणखी काय करता येणं शक्य आहे? तर कुठल्याही पिकाचा जमिनीखालचा भाग पुढच्या पिकाचा साठी मागच्या पिकाचा जमिनीखालचा भाग हेच पुढच्या पिकासाठी सेंद्रिय खत असं सूत्र पुढं झालं. काही पिकाचे शेष अवशेष जिवंत राहतात, ते तणनाशकाने मारायचे. काही पिकाचे अवशेष जिवंत राहत नाहीत, आपोआप मारतात. तसेच जागेला कुजू द्यायचे. जमिनीची कुठलीही हलवाहलवी करायची नाही आणि जसं जमिनीमध्ये ते अवशेष वाढले उभे आहेत, तसेच ते त्या ठिकाणी कुजवायचे. मला उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत मिळतं. आता हे ज्या वेळेला लक्षात आलं, त्यावेळेला त्याच्या पुढचा भाग असा केला, मग पिकाची मुळं आणि पिकाचा बुडखा जर चांगल्या दर्जाचं खत देतोय, तर मग हाच नियम आपण रानात फुकटात मिळणाऱ्या तणाला का लावू नये? तणाचं बी आपल्याला फुकटात मिळतं, आपल्याला नको म्हटलं तरी भरपूर वाढतं. त्याच्यासाठी काही करायला लागत नाही, टोकन करायला लागत नाही, पाणी द्यायला लागत नाही, औषध मारायला लागत नाही. हे तणाकडून आपल्याला खत मिळवायचं
शक्य आहे का असा अभ्यास केला. कारण शेवटी तण ही एक वनस्पती आहे, ती जनावराला घालायला लागते आणि तिथंच वैरण होऊ शकते, तिथं शेण होऊ शकते. मग ते रानातच आपण सूक्ष्मजीवांना दिलं आणि तिथं कुजवलं तर त्याचंही खत होणार. तोपर्यंत तण रानामध्ये अजिबात नको. तण मुक्त शेती असली पाहिजे. ह्यासाठी 25, 30, 35 वर्ष पहिल्यांदा मानवी भांगलण, नंतर रसायनाची भांगलण, अवजाराची भांगलण, अशा नाना प्रकारे ह्या तणाला रानातनं कसं बाहेर घालवता येईल आणि रान स्वच्छ कसं ठेवता येईल याच्यावर जे आयुष्य सगळं 30-35 वर्षाचं गेलं, पैसे कित्येक गेले, त्यानंतर मग असं एकदम एका दिवसात दृष्टिकोन बदलला, की नाही आता ह्या तणाचा खत करायला शिकायचं. मग त्यानं कडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून असा गेला, की आजपर्यंत आम्हाला तण नको होतं. हाताच्या चिमटीत धरायला तण आलं, की आम्ही ते भांगलायला माणसं बसवत होतो आणि काढून बाहेर टाकत होतो. सुरुवातीला तणनाशक आलं, की तण आणि पीक उगवण्याच्या पूर्वी मारायची तणनाशकं आली. त्याच्यामुळे रानात तणच उगवत नव्हतं, फक्त पीकच उगवत होतं. आता ही गोष्ट बघितल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. परंतु ज्यावेळेला ह्या तणाचं खत करायचा असा दृष्टिकोन पुढे आला, त्यावेळेला एका मिनिटामध्ये ते प्री इमर्जन्स पेस्टिसाइड किंवा तण उगवायच्या पूर्वीची तणनाशकं बंद केली आणि आता आमचा दृष्टिकोन असा झाला, की तण रानामध्ये आलं पाहिजे, ते मोठं झालं पाहिजे, ते जून झालं पाहिजे. काही थोडंफार तिचं बी रानामध्ये पडलं तरी काहीही घाबरायचं कारण नाही. आणि योग्य वेळी युक्तीनं वाढवायचं. मुख्य पिकाला त्रास झाला नाही पाहिजे, त्याच्यावर काही परिणाम अयोग्य झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने वाढवायचं, तणनाशकांच्या जागेला मारायचं आणि त्या तणाकडून खत करायचं. 2 गोष्टी केल्यानंतर रानामध्ये जमिनी खालचं खत, जमिनीच्या वरच्या भागापासून तयार झालेलं खत, विविध प्रकारच्या वनस्पतीच्या पाल्यापाचोळ्यापासून तयार झालेलं खत, असं सर्व गुणसंपन्न सेंद्रिय खत रानाला मिळायला लागल्यानंतर माझी जमीन केवळ 2005 सालापासून एका वर्षामध्ये एकदम 50 वर्षापूर्वीसारखी परत पिकायला लागली आणि उत्पादन परत पूर्वी मी गाठू शकलो, पण पूर्वीपेक्षा कमी खर्चामध्ये ती गाठू शकतो ह्याला जास्त महत्व होतं. आता मी आपल्या जमिनीच्या म्हणजे आपल्या कामाचं सूत्र सांगणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या आवडीचा सीताफळाचा विषय घ्यायचा आहे मला. तर हे सगळं काम केल्यानंतर मला माझ्या जमिनीचं सूत्र आपल्याकडे मांडायचे ते असं आहे, की कोणतीही पूर्व मशागत अजिबात करायची नाही. त्याच्यामुळं जमिनीतलं एक मोठं काम बंद झालं. जमिनीत ट्रॅक्टर बंद झाला, जमिनीत बैल बंद झाला आणि त्याच्यामुळं डिझेल, ट्रॅक्टर झीज, वंगण हे सगळं वाचलं. दुसरा मोठा फायदा झाला की सेंद्रिय खत विकत आणायचं नाही. ज्या बिंदूला आपल्याला सेंद्रिय खत वापरायचे त्याच बिंदूला ते तयार करायचं, म्हणजे त्याच्यासाठी लागणारी खरेदी, वाहतूक, पैसे, रानामध्ये पसरणे, कालवणे ही सगळी कामं बंद झाली. तिसरी गोष्ट त्यानंतर मी अशी केली की आता मला तण वाढवायची आहे, तणाच्या मुळाचं खत करायचंय, तण मोठं करायचं, तण आडवं पाडायचं आणि जाग्यालाच मारून टाकायचं. माणसाची जमिनीतली भांगलण पूर्णपणे बंद करून टाकली. 100% तणाचं नियंत्रण हे तणनाशकाकडनं करायला चालू. त्यामुळे जमिनीमध्ये लागणारं कायम 10-12 मजूर जे असायचे ते काम बंद झालं. एवढी मोठी 3 कामं शेतीची बंद झाल्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर वाढला. सेंद्रिय कर्ब भरपूर वाढल्यानंतर जमिनीला पाणी कमी लागलं पिकाला. टाकलेल्या रासायनिक खताची कार्यक्षमता वाढली, मजूरबळ कमी लागलं आणि
शेवटचं सगळ्यात आपल्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे पिकाच्या दर्जामध्ये आमूलाग्र बदल झाला. आमच्या ऊसाचा गुळ आम्ही करून देत होतो, ती गोडी वर्षानुवर्ष वाढत निघाली. आपण सर्व फळ उत्पादन करणारे बागायतदार आहात, तर फळ उत्पादनामध्ये गुणवत्तेला काय महत्व असते ही मी काय सांगायची गरज नाही. आता त्यानंतर हे तंत्र मग मी महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकामध्ये नेलं आणि प्रत्येक पिकाकडे ह्या दृष्टिकोनातून बघायला लागलो की अरे ह्या पिकासाठी असं फुकटातलं त्यांना फुकटातलं सेंद्रिय खत व्यवस्थापन कसं करता येईल. आणि मग डोळा असा तयार झाला की कुठल्याही पिकाच्याकडे दृष्टी गेली की त्या पिकामध्ये थोडाफार बदल करायचा आणि त्या पिकासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन लगेच मला सांगता यायला लागलं. तर आपल्या सीताफळ बागेचा विचार जर केला तर सीताफळ बागेमध्ये तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये किंवा वाशिम परिसरामध्ये ज्या बागा आहेत त्या बागेमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी नसते. पुरंदर तालुक्यासारख्या ठिकाणच्या आपण पावसाळ्याच्या अगोदरची भार धरू शकत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला छाटणी होती आणि पावसाळ्यामध्ये बागेचा भार धरला जातो. आता ह्या छाटणीचा जो काष्टमय माल आहे आणि मऊ मृत काष्ट आहे, कठीण काष्ट थोडंफार मिळतंय, ते सर्व जर तुम्ही जाग्याला तसं सोडलं तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची अशी आहे की काष्टमय भाग जो आहे हा उशिरानं कुजतो. जेवढा उशिरानं कुजेल तेवढं ते सेंद्रिय खत जमिनीमध्ये जास्त काळ टिकाऊ सेंद्रिय कर्ब स्वरूपात टिकून राहतं आणि जमिनीच्या सुपीकतेची सेवा करतं. हिरवं सेंद्रिय खत किंवा तणापासून मिळालेलं सेंद्रिय खत आहे किंवा जमिनीच्या वरच्या भागापासून मिळालेलं सेंद्रिय खत आहे, हे लवकर कुजतं आणि तितक्याच लवकर संपून जातं. आता जमिनीची सुपीकता जर आपल्याला पाहिजे असेल तर दैनंदिन वापरासाठी म्हणून खेळतं भांडवल जसं एखाद्या उद्योगात लागतं, त्याच्यासाठी संपून जाणारा सेंद्रिय कर्ब पाहिजे. आणि त्या उद्योगाची गुंतवणूक करण्यासाठी कसं आपण भांडवल गुंतवलेलं असतं, तसं स्थिर भांडवल जसं असतं तसं आपल्या जमिनीमध्ये स्थिर स्वरूपाचाही सेंद्रिय कर्ब पाहिजे. काष्टमय फळापासून स्थिर सेंद्रिय कर्ब मिळतो आणि खेळतं भांडवल म्हणून तो सेंद्रिय कर्ब दैनंदिन वापरासाठी लागतो, तो ह्या तणापासून आपण मिळवायचा. आपल्याला सीताफळ बागेमध्ये भार धरल्यानंतर सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तण वाढतात. गेल्या 2-3 महिन्यामध्ये सीताफळ बागायतदार संघाच्या व्हॉट्सअपवर मला अनेक बागांची छायाचित्र बघायला मिळाली आणि बागायतदार थोडे आता बागेमध्ये तण वाढवायला लागले आणि प्रश्न विचारायला लागले की ही तण आता कशी मारायची किंवा हे तण का आलंय, तुम्हाला काय वाटतंय वगैरे प्रश्न किंवा चालू आहे. तर ही तण पावसाळ्यामध्ये सीताफळाच्या बागेत वाढवायची अशा पद्धतीची थोडी अडचण अशी आहे की पावसाळा सोडून इतर हंगामात जर भार असेल तर तण वाढवणं खूप सोपं आहे. पण बागेमध्ये बहारी आहे आणि बागेची तणही वाढवायची थोडी अडचण निर्माण होती. बागेमध्ये आपल्याला जी सीताफळाची फळ विषयक जी कामं करायला लागतात ती सगळी ह्या पावसाळ्याच्या सुमारालाच येतात. प्रमाणापेक्षा जास्त तण वाढवून बागेमध्ये वाढवता या हंगामात येत नाही. आता ठीक आहे, ही मर्यादा आपण पाळूनच तण कशी वाढवायची हे शिकलं पाहिजे. माझं म्हणणं इथं असं आहे, काही पट्टे तुम्ही तणाचे ठेवा आणि काही पट्टे काम करण्यासाठी रिकामे ठेवा. हे पट्टे आपल्याला आलटून पलटून वेगवेगळ्या ठिकाणी एक वर्षी एका ठिकाणी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी घेता येते. 2 झाडाच्या मध्ये पट्ट्यामध्ये तुम्ही तण वाढवा, मधला पट्टा फिरायला रिकामा ठेवा. आपल्याला जागेला तण वाढवायची आणि आपल्याला
बहारविषयी कामं करायची, दोन्ही कामं एकाच वेळी आपल्याला चालू ठेवता येण्याच्या दृष्टीनं मी काय प्रत्यक्ष सीताफळाचा बागायतदार नसल्यामुळं आपल्याला इथे काय काय पर्याय भेटू शकतील हे मी सांगू शकणार नाही. पण इच्छाशक्ती असेल आणि आपल्याला फुकटात सेंद्रिय कर्म पाहिजे असेल, काही ना काही मार्ग आपण शोधलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला सीताफळामध्ये प्रगती करता येणार नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सीताफळ बागायती नवीन चालू केलेली आहे. गेल्या 2-5 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये खूप नवीन बागा उभारलेल्या आहेत. तर ह्या बागेसाठी तुम्हाला आज प्रश्न काही फार नाही आहे. पण ह्या बागेची जमीन जर सुपीकतेची अवस्था टिकवायची असेल तर तुम्हाला अशाच पद्धतीनं तण व्यवस्थापन आणि छाटणीतून सेंद्रिय कर्म मिळवणे ह्या उद्दिष्टातच काम करायला लागेल. असं एक मला आपल्याला सुचवायचंय. बाहेरून आणून तुम्ही शेणखत कंपोस्ट वापरू शकणार नाही. मला असं आपल्या पुढे सांगायचंय की कोणतीही फळबाग असून दे, कोणतेही पीक असून दे, धान्य असू दे, कडधान्य असून दे, सर्व पिकावर आज खूप मोठ्या प्रमाणावर संकट येत आहेत. आणि त्या संकटातून आपल्याला जर तोंड देऊन पुढे जायचं असेल तर बागेतला उत्पादन खर्च आपल्याला खूप कमी केला पाहिजे. आणि उत्पादन खर्च कमी असेल तर आपल्याला ही संकट झेलता येतात. संकट झेलायची ताकद मिळते. त्यावेळेला बाजारामध्ये पिकासाठी उत्पादन करण्यासाठी जे जे खर्च आपल्याला करावे लागतात त्या प्रत्येक खर्चाला कमीत कमी खर्चाचा पर्याय आपण शोधायचं काम करायचं. आणि आपण जर प्रश्न विचारायला लागलो हे जे काम आपण करतोय ह्यासाठी काही स्वस्त सुलभ पर्याय आहे का, पर्याय आपण शोधत गेलो प्रत्येक कामासाठी आपल्याला स्वस्तातला पर्याय मिळतो. आणि मग कमी खर्चाची सीताफळ बागायत शेती असं एक आपलं नवीन तंत्र विकसित होतं. आता मी आपल्याला सांगतो तेजी आणि मंदी येत्या, काही नैसर्गिक संकट येत आहेत, रोगराया येत आहेत. ह्या सगळ्या संकटाला आपण तोंड देण्यासाठी येत आहे सेंद्रिय खत व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्या विषयामध्ये आपल्याला पुढे जायचे. आता आपल्याकडच्या सीताफळ बागायत संघाच्या पिकाच्या साठी त्या सेंद्रिय खत व्यवस्थापनाचा अशा पद्धतीने जर केली तर काय उपयोग होऊ शकतो हे मला आपल्याला मांडायचं. बागेमध्ये मशागत अजिबात करू नका. मशागत केल्यामुळे सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणावर जळून संपून जातो. ज्याचा पिकाच्यासाठी काही उपयोग नाही, जमिनीसाठी काही उपयोग नाही. हे तुम्ही मुलगाच्या मागाचा गोळा करून सेंद्रिय खत मध्ये तयार करता, तो मशागत केल्यामुळे फुकटामध्ये संपून जातो. अशा पद्धतीची संदर्भ जर वाचायला मिळत असेल तर आपण अजूनपर्यंत वर्षानुवर्ष या मशागतीवर जोर द्यायचा का, हा माझा तुमच्या सर्वांचा पुढे प्रश्न आहे. त्याच्यानंतर चांगलं कुजलेलं खत आजपर्यंत जे आपण टाकत आलोय ते कितपत योग्य आहे हा एक माझ्या आपल्या सर्वांच्या पुढे प्रश्न आहे. सूक्ष्मजीव शास्त्राचा मी अभ्यास केला त्यावेळेला शेतीमध्ये चांगलं कुजलेलं खत टाकणे ही जी शिफारस आहे ते सूक्ष्मजीव शास्त्राने काय सांगितलं की चांगलं कुजलेलं खत टाकणे ही शेतीची सगळ्यात मोठी चूक आहे. आता जो काम गेली हजारो वर्ष मोठ्या भक्तिभावानं आपण करत आलो तेच नेमकी जर माझ्यासारखा माणूस चूक आहे असं म्हणत असेल तर मला अतिरेकी म्हणून आपण सर्वांच्याकडनं पदवी मिळू शकेल. परंतु सूक्ष्मजीव शास्त्रानं सांगितलं त्याच्यामध्ये भरपूर तथ्य आहे. सूक्ष्मजीव शास्त्राचं असं म्हणणं आहे की कुजण्याची क्रिया, चांगलं कुजलेलं खत टाकताना कुजण्याची क्रिया आपण जमिनीच्या बाहेर खड्ड्यात किंवा
ढेगात करतो आणि मग ती कुजण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर ते जमिनीमध्ये आपण आणून टाकतो. सूक्ष्मजीवशास्त्र काय सांगतंय, तर ही बाहेर आपण कुजवून जे जमिनीत टाकतो ही चूक आहे. शेणखत कंपोस्ट वापरणे ही चूक नाही, बाहेर कुजवणं चुकीचं आहे. हा पदार्थ तुम्ही जमिनीतच कुजवला पाहिजे. कोणताही सेंद्रिय पदार्थ एखादं पीक वाढत असताना त्या ठिकाणी पीकही वाढलं पाहिजे आणि जमिनीत सेंद्रिय पदार्थही कुजण्याचं काम चालू राहायला पाहिजे. ही दोन्ही कामं एकाच वेळी एकाच ठिकाणी चालू राहिली तरच जमीन सुपीक होऊ शकते. आणि याच्यासाठी मी फक्त एक थोडस वैज्ञानिक स्पष्टीकरण करतो की जमिनीमध्ये दोन प्रकारचे सूक्ष्मजीव काम करत असतात. दोन गट असतात त्यांचे. एक गट काय करतो तर खतचा पालापाचोळ्याचं खतात रूपांतर करतो आणि दुसरा गट काय करतो तर पहिल्या गटाने कच्चा पालापाचोळा कुजवून जे सेंद्रिय खत केलंय त्या सेंद्रिय खताचा वापर करून पिकाला काय अन्नद्रव्य पाहिजे ती जमिनीतल्या साठ्यातून हुडकून त्या पिकाला द्यायची. आता ह्या दोन गटांचा अभ्यास जर आपण केला तर पहिला गट हा जमिनीला सुपीकता देतो आणि दुसरा गट हा पिकाला पोषण देतो. पिकाला पोषण देणाऱ्या गटाचा जमिनीच्या सुपीकतेशी काही संबंध नाही, तो फक्त त्या पिकाच्या अन्न पोषणाशी आहे. मग ज्या वेळेला आपण जमिनीच्या बाहेर सेंद्रिय खत कुजवून तयार करतो त्यावेळेला कुजवणारी जीवाणूसृष्टी आहे ही जमिनीच्या बाहेर काम करते. त्यांचं जीवनचक्र संपतं आणि त्यांची मृत शरीर आणि त्यांची विष्ठा म्हणजे ज्याला शेणखत कंपोस्ट आपण म्हणतो ती ज्या वेळेला जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेला कुजवणारी जीवाणूसृष्टी ही जमिनीमध्ये वाढायला काहीही वाव राहत नाही. आणि मग जमिनीमध्ये जैविक सुपीकता म्हणून जो भाग आहे हा जैविक सत्ता हा भागच कंपोस्टात येतो. आता आजपर्यंत आपली ही गोष्ट का लक्षात आली नाही तर आपण पावसाळ्यात परत एकच पीक घेत होतो. दुबार पीक, वार्षिक पीक किंवा बहुवार्षिक पीक अशी आपण पिकवत नव्हतो आणि जनावरांच्याकडनं भरपूर सगळी कामं करत नसतो तोपर्यंत ते सगळे पीक पद्धतीने चालणार. आपण मोठ्या प्रमाणावर तिन्ही हंगामामध्ये पिकं घेतो, जास्त हंगामामध्ये पीक घेतो, वार्षिक बहुवार्षिक पिकं घेतो. त्यावेळेला एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय कर्ब जाळला जातो आणि हा सेंद्रिय कर्बाचा आपण अशा पद्धतीने जागेला सेंद्रिय पदार्थ कुजवला पाहिजे. फुकटामध्ये सेंद्रिय खत निर्माण केलं पाहिजे. आणि शेवटी मला एक गोष्ट आपल्या पुढे मांडायची आहे या सेंद्रिय खताबद्दल. मी आपल्याला सांगितलं बागेत तण वाढवा ते तणनाशकाने मारून टाकायला शिका. आता ह्या तणनाशकाने मारल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये हे विषारी तणनाशक आल्याचे काही अंश राहतील का काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल. तर मी आपल्याला ह्याच्याबद्दल असं सांगतो की ज्या वेळेपासून आम्ही आमच्या जमिनीमध्ये ग्लायफोसेट सारखं तणनाशक मारून ही तणं मोठी करून मारायला लागलो त्या वर्षापासून आमच्या जमिनीची उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली, गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढली. आता ज्या अर्थी ही उत्पादकता वाढती आहे, गुणवत्ता वाढते आहे त्या अर्थी कुठल्याही प्रयोगशाळेत जाऊन तपासायचं कारण नाही. आणि ग्लायफोसेटमुळे कुठल्याही प्रकारचं जमिनीला हानी पोचत नाही असं मला या ठिकाणी सांगायचंय. आपल्याला जी वेळ मिळाली त्याच्यामध्ये तेवढी सांगता येईल माहिती सांगितली आहे. त्यापैकी पैकी कोणाला जर काही शंका असतील तर त्या आपण जरूर विचाराव्यात. शक्य असेल तेवढं मी आपल्या निरसन करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. बोंडे साहेब बोंडे साहेब नाहीये पण सर क्वेश्चन आन्सर मध्ये क्वेश्चन्स आहेत. साधारणपणे मला या पहिल्या सत्रामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलंय. भरपूर भाग सांगायचा राहिलाय. या सत्रावरचे प्रश्न उत्तर आपण चालू करायचं मला वाटतं. चालेल, मी एक प्रश्न वाचते.
डिकम्पोस्ट रोस्ट कसं करायचं शुगर कॅन मध्ये? कंपोजर. हॅलो हा हॅलो हा डिकम्पोस्ट रूट्स कसं करायचं शुगर कॅन हा मध्ये? हा हा मी सांगतो आपल्याला हा हा की ऊस तुटल्यानंतर ऊसाची जमिनीखालचे अवशेष आहे ते तिथं तसेच ठेवायचे. ऊसाचे जमिनीखालचे अवशेष तोडणीनंतर मरत नाही, ते परत परत फुटत राहतात. त्यांना थोडस वाढू द्यायचं. जराशी 4 पानं आल्यानंतर ग्लायफोसेट सारखं तणनाशक आहे ते त्याच्यावर फवारून टाकायचं. ग्लायफोसेट मारलं ते मरून जातात आणि मग मेल्यानंतर योग्य ओलावा त्यांना कळायला लागले की तिथे कुजायला लागतात. मग कोणतीही मशागत न करता दुसऱ्या पिकाची पेरणी त्या ठिकाणी करायची. यंत्राने पेरणी करता येत नाही, टोकन पद्धतीने पेरणी करायला लागते. मग ती पीक वाढत असताना त्या पिकाच्या मुळाभोवती सेंद्रिय खत कुजण्याचा कारखाना एका बाजूला चालू राहतो आणि दुसऱ्या बाजूला त्या पिकाची वाढ चालू राहते. दोन्ही कामं एका ठिकाणी चालल्यामुळे पिकाला निरंतर ह्या सेंद्रिय कर्बाचा पुरवठा होतो. चांगले. आणि काही प्रश्न आहेत? सर दुसरा प्रश्न आहे, फळबाग शिवाय सोयाबीन हरभरा पिकात ही पद्धत कशी वापरता येईल? कुठल्याही पिकामध्ये हंगामी पिकं जी आहे त्या हंगामी पिकामध्ये कापणीनंतर तुम्ही पुडखा आणि मुळाचं जाळं आहे तसेच ठेवायचं. जमिनीची पूर्व मशागत अजिबात करायची नाही. मध्यंतरीच्या काळात जर काही पाऊस बीस असेल तर ती जी उगवणारी तण आहेत ती तणनाशकाने मारायची आणि त्या मागच्या 2 पिकाच्या 2 ओळीच्या मधनं पुढच्या पिकाचं पेरणी यंत्र चालेल अशा पद्धतीने थेट पेरणी करून टाकायची. तुम्हाला या पिकाच्या गरजेचं त्या ठिकाणी सेंद्रिय व्यवस्थापन मध्ये करता येतं. मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की अशी मी मगाशी थोडीशी राहिली ती आता सांगून घेतो की तणनाशक मारल्यामुळं तण आपण मारल्यानंतर ते तण मरून जातात आणि त्याचं खत निर्माण होते. तर मी मगाशी म्हणलं फुकटात सेंद्रिय खत आपल्याला मिळतं असं नाही आहे. इथं फुकटात मिळत नाही. तर इथं असं आहे की समजा एखाद्या रानासाठी आपण 1000 रुपये तणनाशकाचे खर्च केले आणि ते तण मारलं, ते तण कुजून त्या रानाला 2-4 हजार रुपयाचं खत मिळतं. हे जागेलाच मिळतं आणि त्याच्यामुळं सेंद्रिय खतावर खर्च तर करायलाच लागत नाही. उलट ते सेंद्रिय खत निर्माण केल्याबद्दल ते खतच आपल्याला पैसे देतं. सेंद्रिय खत व्यवस्थापन हा शेतकऱ्याला खर्चाचा भाग न होता उत्पन्नाचा भाग झाला पाहिजे असे या ठिकाणी मला सांगायचे. आणखी काय? सर तिसरा प्रश्न आहे, तणनाशक वापरू नका असे बरेच तज्ज्ञ सांगतात व कुजलेले खत वापरतात असे पण तज्ज्ञ सांगतात. आम्ही शेतकऱ्यांनी काय करावे? बाबा डाखोरे यांचा प्रश्न आहे. आजपर्यंत परंपरागत आपण चांगलं कुजलेलं खत वापरत आलो, श्रद्धेनं वापरत आलो. त्याच्यामुळं बहुतेक लोकांचा ह्या चांगलं कुजलेल्या खतावर विश्वास आहे आणि त्याच पद्धतीने सगळीकडे वापर चालू आहे. परंतु त्यातून आपण आपल्या संपूर्ण जमिनीची दरवर्षीच्या प्रत्येक पिकाला गरजेइतकी सेंद्रिय खताची गरज भागवू शकतो का? हा प्रश्न एक पुढे मला आपल्याला मांडायचा. कितीही लहान किंवा किती मोठा शेतकरी असेल तर जनावर पाळून शेणखत कंपोस्ट निर्माण करून स्वतः आणि बाहेरून सेंद्रिय खत विकत घेऊन त्या कुठल्याही मालकांना त्याच्या गरज एवढी पाहिजे थोडी भागवता येत नाही. त्याच्यासाठी हे स्वस्त सोपे सुलभ पर्यायाकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. मला आपल्या पुढे मांडायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे
की काळ बदलेल तसं आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बदलत गेलेलो आहे. असं असताना त्या पारंपरिक हजारो वर्षाच्या तंत्रावरच आपण राहिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आहे असं कसं काय गृहीत धरता येणार? काळाबरोबर आपल्याला राहिलं पाहिजे ना, त्याच्यात योग्य ते बदल आपण करत गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी मानता. आणखी काय प्रश्न? ओके. पुढचा आहे, वर्षातून 2 पिके घेतली तर मशागत कशी करावी? वर्षातून 2 पिकं जर घ्यायची असतील तर सुरुवातीच्या पावसाळ्याच्या पिकांमध्ये काही वळवाच्या पावसानं, मान्सूनच्या पावसानं काही तण असतील तर ती पेरणीपासून मारून टाकायची. हंगामी पिकं असतील ट्रॅक्टरच्या किंवा बैलाच्या पेरणी यंत्रानं पेरायची. तर तुम्हाला कोणतीही पूर्व मशागत न करता ही जमीन त्या मागच्या पिकाच्या मुळाच्या कुजण्यामुळे एवढी मऊ झालेली असते की काहीही मशागत, पूर्व मशागत न करता पेरणी यंत्र व्यवस्थित त्या ठिकाणी चालू शकते. आता खरीप आणि रब्बी पिकाच्या पेरणीमध्ये बऱ्याच वेळेला व्यवस्थित पावसाळ्याला सुरुवात झाली तर एक मध्ये महिन्याभराचा अंतर मिळेल. त्या काळात जमिनीमध्ये ओलावाही असतो आणि पाऊसही मध्ये आधी पडतात. त्यामुळं खरीप पिकानंतर रब्बी पिकाच्या पेरणीमध्ये आपल्याला जो वेळ मिळतो, खरीप पिकाच्या निगराणीमध्ये तो वेळ आपल्याला घालवला गेल्यामुळे रानाकडे दुर्लक्ष होतं, रानामध्ये तण वाढतात. अशा वेळेलाही तुमच्या रानामध्ये तणची मारून टाकू शकता कोणत्याही प्रकारे मशागत न करता. आता ही अल्प मुदतीची पिकं असल्यामुळे ही थोडंसं तण वाढून त्या ठिकाणी ते मारलं गेलं आणि मागच्या पिकाच्या अवशेषांनी त्या मधल्या काळामध्ये थोडीफार वाढलेली तण याच्यात बरोबर त्या जमिनीचं सेंद्रिय खत व्यवस्थापन आपल्याला गरजेवर या पद्धतीने करता येईल. ओके. पुढचा प्रश्न सूरज यांचा आहे. तणनाशकाने सूक्ष्मजीवाणूंवर परिणाम होतो का? हा, आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बाजारामध्ये आज आपण शेतीमध्ये तणनाशकही वापरतो, कीटकनाशकही वापरतो, रोगनाशकही वापरतो आणि सर्व रसायन विषारी आहे. त्याला ही तणनाशक जमिनीवर मारताना मग विचार असा येतो की याच्यामुळे जमिनीच्या सूक्ष्मजीवाणूंवर नेमका काय परिणाम होईल. आता गेली ह्या सूक्ष्मजीवांच्या वर पूर्णपणे अभ्यास करतोय त्यावेळेला सूक्ष्मजीव शास्त्राच्या पुस्तकामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे की पेस्टिसाइड म्हणजे ही विविध रसायनांचा वापर. ह्या विविध रसायनांच्या वापराचा जमिनीवर काय परिणाम होतो हे सांगणारी त्या सूक्ष्मजीव शास्त्राच्या विषयाच्या पुस्तकामध्ये स्वतंत्र प्रकरण आहे. तर याला त्यांनी शब्द असा दिलेला आहे की ज्या वेळेला आपण तण हे जागेला कुजवतो त्यावेळेला अनेक प्रकारचे उपपदार्थ निर्माण होतात, अनेक प्रकारची सेंद्रिय आम्ल तयार होतात. त्या सेंद्रिय आम्लांचा ह्या विषारी पदार्थांशी संबंध आला त्याचे अवशेष नष्ट होतात, सूक्ष्मजीवांवर काही परिणाम होत नाही. आता दुसरी गोष्ट मला या ठिकाणी अशी मांडायची आहे की सूक्ष्मजीवांच्या शिवाय तुमचं शेत पिकूच शकणार नाही, तुमच्या पिकाची वाढच होऊ शकणार नाही. आता कोणतं एखादं तणनाशक किंवा कोणतं एखादं रसायन वापरल्यानंतर त्या पिकाची वाढच थांबली किंवा ते पीक मरूनच गेलं तर ते तणनाशक बाजारामध्ये येऊ शकणार नाही, बाजारामध्ये कुणी ते घेणार नाही. असा कुठल्याही रसायनाचा अनुभव नाही हे रसायन मारल्यानंतर सगळं नष्ट होते. हे ज्या अर्थी नष्ट होत नाही, पिकाची वाढ व्यवस्थित चालू राहते, पहिल्यापेक्षा चांगली चालू राहते, त्या अर्थी ह्या रसायनाचा किंवा त्याच्या विषारी भागाचा जमिनीच्या सूक्ष्मजीवावर काहीही परिणाम झालेला नाही असं व्यवस्थित आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही. ठीक आहे.
सर पुढचा प्रश्न आहे यदुराज यांचा. तणांमुळे किडींचा प्रादुर्भाव होतो असे सांगितले जाते, हे बरोबर आहे का? नाही. आता आपल्याला कदाचित असं वाटेल की कानामध्ये तण वाढलेले आहे, त्याच्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढेल. तर मी आपल्याला काही अनुभव सांगतो. असे काही शेतकऱ्यांनी असं केलंय की रानामध्ये पिकाबरोबर समांतर तण वाढवलेले आहे आणि असं लक्षात आलंय की त्या विविध किड्यांना पर्यायी खाद्य उपलब्ध झाल्यामुळं किडींचा त्रास खूप कमी प्रमाणात झालेला आहे. एका द्राक्ष बागायतदारानं अनुभव सांगायला पाहिजे आपल्याला की बागेमध्ये सर्व प्रकारचे किडे मला तणावर दिसत आहेत, परंतु वेलावर अजिबात कुठलीही प्रकारची कीड नाही असं त्याचं निरीक्षण कळवलेलं आहे. ही तण वाढवली तर आपल्याला किडे कमी होतील, वाढणार तर निश्चितच नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विश्वनाथ यांचा. तणनाशक लागोपाठ दोनदा वापरले तर चालेल का? तणनाशक लागोपाठ दोनदा वापरले तर चालेल का? आता असं आहे की पाठोपाठ तणनाशक वापरायला हरकत नाही, परंतु तेच तणनाशक जर वारंवार आपल्याला वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होते की सतत ते वापरत राहिलं तर त्या तणावर प्रतिकारकता निर्माण होते. आता ही प्रतिकारकता निर्माण होऊ नये म्हणून आम्ही एक वेगळे उपाय, आता ग्लायफोसेट सारखं अनिवडक तणनाशक एकच आमच्या हातात आहे की मोठ्या प्रमाणावर दोन तणनाशक मारायचे, हे एकच तणनाशक आपल्याकडे उपलब्ध आहे, वारंवार तेच वापरावं लागतं. तर ह्यासाठी मग आता त्याची प्रतिकारकता निर्माण होऊ नये म्हणून काय करायचं, तर ह्या ठिकाणी आम्ही असं अवलंबतोय की ह्या ग्लायफोसेटची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये काळं मीठ किंवा पांढरं खडे मीठ, अमोनियम सल्फेट किंवा युरिया असे वेगवेगळे घटक औषध फवारताना त्यामध्ये टाकायचे. एका वेळी काळं मीठ वापरलं तर दुसऱ्या वेळी अमोनियम सल्फेट वापरायचे, तिसऱ्या वेळी युरिया वापरायचा. म्हणजे त्या मूळ तणनाशकाचं एक स्वरूप सतत त्या तणाकडे न आल्यामुळं आपल्याला ती प्रतिकारकता निर्माण होणार नाही आणि मग ते तणनाशक आपण परत परत वापरू ओके. सर पुढचा प्रश्न आहे किशोर सरदोळे यांचा. तण मारण्यासाठी तणनाशकाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? आता दुसरा पर्याय असा आहे की आज बाजारमध्ये ब्रश कटर आलेले आहे. हे ब्रश कटर मारून तुमचं तण तुम्हाला मारता येणार नाही, ते तण तुम्हाला कापून टाकता येईल. कापून टाकलेलं तण हे वरचा भाग मरेल, तो तिथं पडून तिथून कुजून खत होईल. आपलं सर्व लक्ष आहे हे जमिनी खालच्या भागावर आहे. कुजून जागेला जर खत व्हायला पाहिजे असते तर जसं तण वाढलंय, जसं त्या जमिनीमध्ये आहे त्याच ठिकाणी आहे तसंच मारण्यासाठी तणनाशकाला दुसरा पर्याय नाही. आता ब्रश कटर काही ठिकाणी कापून टाकण्याला आपल्याला मदत करतो, की हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी तण तुम्ही अजिबात मारू नका, फक्त कापून तिथेच टाका आणि त्याचं आच्छादन होऊन दे. काही तण मोठ्या प्रमाणावर परत फुटली तर ती तिथंच असून दे. तण जर त्या जमिनीवर आच्छादनात असली तर तुमच्या जमिनीत पाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाचवता येतं. हे पाण्याचं दुर्भिक्ष पीक असताना त्या ठिकाणी पाण्याची टंचाई ठिकाणी पाणी व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तण व्यवस्थापनाचा एक वेगळा विषय आपल्याला अभ्यासता येईल. पुढचा प्रश्न. ओके. डॉक्टर बाबा म्हणून आहेत. स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही तणनाशकामध्ये कशाची निवड योग्य राहील? आता काय आहे की बाजारमध्ये आज जवळपास भरपूर तणनाशक आहेत.
ह्यापैकी कोणतं तणनाशक आपल्या परिस्थितीला योग्य आहे याची निवड करणं हे एक मोठं कौशल्याचं काम आहे. त्याच्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागतो. की ते कसं नेमकं काम करतं हे अभ्यासावं लागेल. आणि प्रत्येक पिकाला आता एखाद्या पिकाला 2-3 तणनाशकं एकाच वेळेला आपल्याला उपलब्ध असतात. त्यापैकी कुठलं नेमकं आपल्याला वापरता येईल तर ह्यासाठी त्या तणनाशकाचा अभ्यास आपल्याला पाहिजे. प्रत्येक तणनाशकाचा तण मारायचा मर्यादा वेगवेगळी असते. एकाच प्रकारच्या तणाकडून सर्वच तण मारली जात नाहीत. काही तण एखाद्या तणनाशकाकडून जास्त चांगली मारली जातात, दुसरी मारली जात नाही. तर आपल्या रानामध्ये कुठल्या तणांचा प्रादुर्भाव जास्त आहे, तो प्रादुर्भाव जास्त मारण्यासाठी त्या ठिकाणी तणनाशक योग्य ठरेल तिची निवड करणे हे खूप मोठं कौशल्याचं काम आहे. त्याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. हा अभ्यास कुणाला करायचा असेल तर आज आपल्या सीताफळ बागायतदार संघाच्या व्हॉट्सअपला तण देई धन म्हणून माझं पुस्तक फोटो टाकलेला आहे आणि इतरही 2 पुस्तकाचे फोटो आहे. त्याचा उपयोग करून आपण त्याचा अभ्यास करता येईल आपल्याला. याहून आपल्याला काही शंका आली त्याचं निरसन झालं नाही तर माझ्या फोनला दररोज हे तणनाशक कुठलं मारू याच्यावर पण येतात. आपल्यालाही निरसन करून घेता येईल. पुढचा प्रश्न आहे 3-4 वर्षापासून हरभरा पिकाला खूप मर लागत आहे. सर्व प्रकारचे बुरशीनाशके वापरून बघितली परंतु पाहिजे तेवढे परिणाम होत नाही. काय करावे? आता तो नेमका काय त्याचं परिस्थिती आहे याचं अभ्यास करावा लागेल. सरसकट असं एखादं विधान करता येणार नाही बाबा हा नेमका त्रास कशामुळे झाला. तर ज्यांचा हा प्रश्न आहे त्यांनी आपली परिस्थिती सविस्तर मांडावी आणि काही निष्पन्न आपल्याला पाहिजे. ठीक आहे सर, आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपण म्हणता तसे मीठ किंवा युरियाचे प्रमाण प्रति लिटर किती वापरावे? हा आता असं आहे की आपण एखादं तणनाशक मारतोय. हे तणनाशक मुख्य पिकावर आता 2 प्रकारची तणनाशक बाजारामध्ये आहेत. निवडक तणनाशक आणि अनिवडक तणनाशक. निवडक तणनाशक मारताना काय असते पिकावर ते पडलं तर पिकाला काही होत नाही पण तणावर पडलं तर तण मरतं. अशा परिस्थितीमध्ये युरिया वापरायचा झाला तर साधारणपणे 60-70 ग्राम पर्यंत युरिया वापरायला हरकत नाही. आता एखादं फक्त आपल्याला तणच मारायची मुख्य पिकाचा काही त्या तणनाशकाशी संबंध येत नाही त्या ठिकाणी तुम्ही 100-200 ग्राम पर्यंत युरिया वापरू शकता. अशाच पद्धतीचे दुसरी त्यात घालायची औषध आहे, मीठ आहे, अमोनियम सल्फेट आहे. ते सुद्धा असं फक्त तणावरच मारायचं जास्त प्रमाणात घालून थोडं कडक करू शकता. पण मुख्य पिकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला निवडक तणनाशक मारताना त्याचा उपयोग करून घ्यावा लागेल. 50-60-70 ग्रामच्या पुढे आपल्याला हे टाकता येईल. 10 लिटरला हे प्रमाण सांगितलं. ओके सर, प्रश्न आपले संपलेले आहेत. बोंडे सर आणि गटाणे साहेब. गटाणे साहेब अनम्यूट करतात का तुम्ही स्वतःला? हा बोला. आवाज येतोय? हो येतोय. बोला सर. श्री प्रतापराव चिपळूणकरांनी आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तण देई धन हे जे मंत्र दिलेला आहे याचा या वेबिनार मध्ये एक त्याची तोंड ओळख झालेली आहे आपली. त्यांचं जे पुस्तक आहे तण देई धन, नंतर बिना नांगरणीची शेती, असे त्यांचे 5 ते 6 पुस्तकं आहेत. हा विषय सहज सोपा अंगीकारण्यासारखा आणि समजण्यासारखा नाही आहे. त्याच्यावर चिंतन करणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे आणि काही क्षेत्रावर आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आपला आत्मविश्वास निर्माण होणार नाही
तोपर्यंत ज्या जमिनीकडे एकदम काळी जमीन, तणविरहित जमीन, मशागत केलेली जमीन, हे पिढ्यानपिढ्या पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो सहज सुटणार नाही आहे. म्हणून ज्यांच्याकडे सीताफळाची बाग आहे, समजा माझ्याकडे 5 एकर सीताफळाची बाग आहे, तर त्याच्यातून 1 एकर 2 एकरला आपण हा प्रयोग केला पाहिजे. त्याचे अनुभव अनुभवले पाहिजेत. यावर्षी सीताफळ महासंघाच्या प्रचाराने बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये तण वाढवलेले आहेत. चिपळूणकर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या तणांचं तणनाशकाच्या माध्यमातून बिमोड केलेलं आहे आणि याचे रिझल्ट 1 किंवा 2 वर्षामध्ये निश्चितच आपल्याला मिळणार आहे. आम्ही सुद्धा आमच्या बागेमध्ये छाटणीचा जो काही पसारा असतो, काष्टमय पदार्थ असतात, पालापाचोळा असतो, तो पूर्णपणे शेतामध्येच कुजवण्याचा प्रयत्न करतो आणि दिवसेंदिवस त्या जमिनीची सुपीकता आमची वाढत आहे. मी डांगर साहेबांना, जे सहभागी याच्यात झालेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि सर्व जे सहभागी झालेले आहेत त्यांना मार्गदर्शन करावं ही विनंती. हा, नमस्कार. सर्वप्रथम मी सीताफळ संघाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत महत्वाच्या विषयाच्या संवादामध्ये मला सहभागी करून घेतलं. आज आपण प्रतापराव चिपळूणकर यांचं अत्यंत महत्वपूर्ण असं मार्गदर्शन ऐकलं. आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे जमिनीची सुपीकता हा विषय सर्वांच्यासाठीच अत्यंत महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे चिपळूणकरांनी स्वतःचं तंत्रज्ञान स्वतः विकसित केलेलं आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की जर शेती जर तुम्हाला खऱ्या अर्थानं शाश्वत करायची असेल, किफायतशीर करायची असेल, व्यवसाय म्हणून जर त्याच्याकडे पाहायचं असेल, तर प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःचं तंत्रज्ञान स्वतः विकसित केलं पाहिजे. आपला वेबिनार सुरू होण्यापूर्वी मी आपल्या बोंडे साहेबांशी बोलत होतो आणि त्यांना हे सांगत होतो की इस्रायल जे राष्ट्र आहे, सगळ्या प्रकारचं अरिष्ट असलेलं तो देश छोटा, सगळ्या प्रकारची विपरीत परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शेतीच्या बाबतीमध्ये जी काही क्रांती केलेली आहे ती केवळ त्यांनी स्वतःचं तंत्रज्ञान स्वतः विकसित करून केलेली आहे. आणि आपल्या भारतासारख्या देशात दुर्दैव असं आहे की आपण शेतीबद्दलची फार मोठी परंपरा सांगतो, आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकल विजडम आहे, ज्याला आपण स्थानिक शहाणपण म्हणतो, ते आहे. कारण आपली सर्वात जुनी कृषी संस्कृती आहे. परंतु दुर्दैवानं असं झालेलं आहे की मागील 60-70 वर्षामध्ये आपण तंत्रज्ञानाची फार मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो आणि अत्यंत डोळे झाकून ते तंत्रज्ञान स्वीकारतो आणि म्हणून आपल्या शेतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न तयार झालेले आहेत. सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की शेती म्हणजे काय. खरं म्हणजे आता आपण सगळे माझ्यापेक्षा या क्षेत्रातले फार तज्ञ व्यक्ती आहात, तरी देखील इतकं चांगलं व्याख्यान या ठिकाणी चिपळूणकरांचं झाल्यानंतर मला देखील आपल्याशी काही बोलायची इच्छा निर्माण झालेली आहे. हा ऍग्रिकल्चर जो शब्द आहे तो फार सुंदर शब्द आहे. तो लॅटिन भाषेतला शब्द आहे आणि असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये की इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन देर इज ओनली वन कल्चर, दॅट इज ऍग्रिकल्चर. मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये एकच खरी शाश्वत संस्कृती आहे, ती म्हणजे ऍग्रिकल्चर. आणि ऍग्रिकल्चर शब्दामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे. ऍग्री म्हणजे जमीन किंवा सॉइल, फील्ड असा त्याचा अर्थ आहे. आणि कल्चर या शब्दाला 4 अर्थ आहेत. कल्चर शब्दाचा पहिला अर्थ आहे, कल्चर म्हणजे कल्टिवेशन, मशागत करणे. आता ह्याच्या बाबतीमध्ये मशागत किती करावी याच्याबद्दल आपण निश्चितपणे डिबेट करू शकतो, पण मशागती करावीच लागते शेतीला. म्हणजे शेतीमध्ये जाऊन तुम्ही पिकाची पेरणी केली ती एक प्रकारची मशागतच आहे. चिपळूणकर साहेबांनी जे तंत्रज्ञान विकसित केलं त्यांचं म्हणणं आहे की मिनिमम कल्टिवेशन असलं पाहिजे.
त्याच्यामुळे मशागत केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर मधला पहिला शब्द आहे कल्चर, म्हणजे कल्टिवेशन, मशागत. दुसरा आहे अर्थ कल्चर म्हणजे नर्चर, म्हणजे जोपासना करणे. कुणाची जोपासना करायची? तर या पूर्ण सृष्टीची जोपासना ती जमीन करते. सूक्ष्मजीवांची जोपासना करते, पशुपक्ष्यांची जोपासना करते, माणसाची जोपासना करते. या पूर्ण पृथ्वी तलावर असलेल्या सगळ्या सजीवांचं जोपासना करण्याचे काम ही जमीन करत असते. तिसरा कल्चर शब्दाचा अर्थ आहे विरजन. जसं आपण दह्यामध्ये विरजन टाकतो, दुधामध्ये विरजन टाकतो आणि त्याचं दही करतो, तसं पाहिलं तर जमिनीमध्ये ऑलरेडी विरजन आहे. जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सूक्ष्मजीव उपलब्ध आहेत त्या त्या ऍग्रोक्लायमॅटिक कंडिशन प्रमाणे. पण गरज कशाची आहे? तर चिपळूणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या कल्चरला त्याला खाद्य पुरवण्याची गरज आहे. आणि या सगळ्या सूक्ष्मजीवांचं जर खाद्य कुठलं असेल तर ते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आणि सॉइल मॉइश्चर. जमीन आणि पाणी म्हणजे सूक्ष्मजीव आणि सॉइल मॉइश्चर. खरं म्हणजे हे जे सगळे सूक्ष्मजीव आहेत ते पाणी पित नाहीत. जास्त पाणी झालं तर उलट ते मरतात. त्यांना मर्यादित प्रमाणामध्ये, ज्याला आपण सॉइल मॉइश्चर म्हणतो, मराठीमध्ये त्याला म्हणता येईल जमिनीत मध्ये ओलाव्याची गरज आहे. वापसा कंडिशन मधला ओलावा पाहिजे त्याला. तर आपल्या या सगळ्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सूक्ष्मजीव आहेत आणि ते आपोआपच तिथे येतात. कसे येतात ते निसर्गालाच माहिती आहे. पण त्यांना जिवंत ठेवण्यासाठी, त्याचं संवर्धन होण्यासाठी त्याला ऑर्गॅनिक कार्बन लागतो. आणि हा ऑर्गॅनिक कार्बन सगळ्या जगामध्ये फार डिफिसिट मध्ये गेलेला आहे. जसं आपण त्याचं जमिनी वैतीखाली आणल्या, मल्टिपल क्रॉप्स घ्यायला सुरुवात करायला लागलो आणि जमिनीचं जे काही आपण पीक घेतलेलं आहे तिला वापस देत नाही आपण. तिथं आपण ऑर्गॅनिक कार्बन जे कमी होत आहे, डिप्लेशन होत आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर टाकत नाही. आणि त्यामुळे ही जी डिफिसिट निर्माण झालेली आहे, ही डिफिसिट कशी निर्माण करायची याच्याबद्दल अत्यंत सुंदर असं विवेचन चिपळूणकर साहेबांनी दिलेलं आहे. आणि हे करत असताना जमिनीतून निघालेलं जे तण आहे तेच त्याला धनामध्ये कसं रूपांतर करायचं याच्या बाबतीमध्ये सुंदर विवेचन केलेलं आहे. आणि चौथा जो शब्द आहे ऍग्रिकल्चर मधला कल्चर, ऍग्रिकल्चर म्हणजे संस्कृती. जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कृषी संस्कृती ही जी शाश्वत संस्कृती आहे, खरं म्हणजे ते आपल्या भारतीयासाठी तर ते जीवन पद्धती आहे. आणि या जीवन पद्धतीमध्ये सहजीवन महत्वाचं आहे. म्हणजे पशु, पक्षी, मानव आणि सूक्ष्मजीव यांचं एक प्रकारचं एक सायकल आहे, फूड चेन आहे, बायोडायव्हर्सिटी आहे. ही जर आपल्याला संवर्धन करता आली तर खऱ्या अर्थानं आपली जमीन समृद्ध होणार आहे आणि शेती शाश्वत होणार आहे. त्यामुळे चिपळूणकर साहेबांचं मार्गदर्शन मला फारच अप्रतिम वाटलं. मी त्यांना धन्यवाद देतो. पण हे सांगत असताना मला हे या ठिकाणी नमूद करायचं आहे की जगातलं कुठलंही तंत्रज्ञान हे अंतिम सत्य नाही. तंत्रज्ञान हे नेहमी दुधारी तलवार आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत, काही लाभ आहेत, परंतु प्रत्येक तंत्रज्ञानाला काही मर्यादा आहे. आणि तंत्रज्ञानाची जी इफिशियन्सी आहे ती कशावर अवलंबून आहे? तर सुरुवातीला ते सुयोग्य तंत्रज्ञान असलं पाहिजे. सुयोग्य तंत्रज्ञान म्हणजे कोणतं तंत्रज्ञान? जे मी स्वतः विकसित केलेलं आहे, माझ्या ऍग्रो क्लायमॅटिक कंडिशन प्रमाणे, माझ्या सोशिओ इकॉनॉमिक क्षमतेप्रमाणे, माझ्याकडे असलेल्या रिसोर्सेसला अनुकूल जे मी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते खरं तंत्रज्ञान. आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रेरणा मला वाटतं चिपळूणकर साहेबांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे. या ठिकाणी चिपळूणकर साहेबांनी उल्लेख करत असताना तणनाशकाच्या वापराचा जो उल्लेख करतो अत्यंत महत्वाचा आहे की मार्केटमध्ये अनेक प्रकारचे तणनाशक आहेत. हे सगळे खरं म्हणजे इन्सेक्टिसाइड ऍक्टनं कंट्रोल केले जातात आणि त्याचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. दुर्दैवानं आपले शेतकरी तणनाशकाचा किंवा कुठल्याही कीटकनाशकाचा किंवा कुठल्याही जे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत
वापर करत असताना त्याच्याबद्दलच जे लेवल माहिती पूर्वक वाचत नाही. हे आपण समजून उमजून न घेता त्याला इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड विडीसाइड म्हणतो ते करतो. हे खरं म्हणजे आपण त्यामुळे निसर्गाचं फार मोठं नुकसान करतो, स्वतःचा खर्चही वाया घालवतो. म्हणून या निमित्तानं माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कृपा करून कुठलंही कीटकनाशक किंवा तणनाशक वापरत असताना लेबल क्लेम गांभीर्यानं वाचा. त्याचा वापर जर आपण जबाबदारी आणि संयमानं केला तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण ज्यावेळेस कुठलंही कीटकनाशक मार्केटमध्ये येतं त्यावेळी त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो, त्याची बायोसेफ्टी चेक केली जाते आणि ते काही ठराविक नियंत्रणामध्ये त्याचा जर वापर केला तर त्याचे साईड इफेक्ट नाहीत याची खात्री झाल्यानंतरच ते मार्केटमध्ये आणलं जातं. त्यामुळं लेबल क्लेम वाचणं आणि कुठल्या पिकासाठी आणि कुठल्या तणासाठी कुठलं कीटकनाशक वापरायचं याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा स्वतः वापर करून त्याचे ऑब्झर्वेशन देखील नोंद करून ठेवले पाहिजेत. खरं म्हणजे प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. आपली जी 5,000 10,000 वर्षाची शेती आहे त्याच्यामध्ये कुठेही विद्यापीठ नव्हतं, कॉलेज नव्हतं. प्रत्येक कुटुंब हीच एक शाळा होती, महाविद्यालय होतं, विद्यापीठ होतं आणि शेतकरी स्वतःच्या अनुभवामधून हे तंत्रज्ञान विकसित करत होते आणि त्याच्यामधूनच लोकल विजडम डेव्हलप झालेलं होतं आणि आपली शेती शाश्वत होती. तर आता या नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग अग्रेसिव्हली होत आहे. त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्या मार्केटिंगचा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावामुळे आपण बऱ्याच वेळी चुकीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करतो आणि ज्या मूलभूत बाबी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण याच्यामध्ये शेतीमध्ये फार गांभीर्याने विचार करून स्वतःचं तंत्रज्ञान स्वतःच विकसित करून जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्याला फायदेशीर होणार आहे. ह्या तणाचं व्यवस्थापन करत असताना ज्याप्रमाणे ग्लायफोसेट सारखे विडीसाइड आपण वापरतो त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना खरं म्हणजे काही पशुधन देखील आपल्याकडे ठेवलं पाहिजे. आणि हे जर पशुधन असेल तर मग तुम्हाला आपल्या शेतातलं तण हे कापून जनावराला चारा म्हणून देखील वापर करता येईल. त्याच्यामधून शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून देखील जमिनीची सुपीकता वाढवता येईल. तर हे सगळं ऍग्रिकल्चर जे आहे, शेती जी आहे, हे खरं म्हणजे एक कंपोजिट आणि इंटिग्रेटेड सायन्स आहे. त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वापर करावा लागेल. कुठली एक गोष्ट वापरून शेती शाश्वत किंवा फायदेशीर होणार नाही. त्यामुळे इंटिग्रेटेड आणि होलिस्टिक विचार करून आपल्याला शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करावे लागतील, त्याचा वापर करावा लागेल. आणि हे सगळं करत असताना बायोडायव्हर्सिटी कुठेही संपणार नाही. आपली जी फूड चेन आहे ती कशी कायम राहील याचाही आपल्याला विचार करावा लागेल. चिपळूणकर साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला आणखीन आवडला तो म्हणजे पूर्णपणे कुजलेलं शेणखत किंवा ज्याला आपण कंपोस्ट म्हणतो ते न टाकता शेतामध्येच ते कुजू द्यावं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामुळे जी त्याची चेन आहे ती चेन डिस्टर्ब होत नाही. आता आपण काय करतो की शेणखत वेगळ्या ठिकाणी किंवा पालापाचोळा वेगळ्या ठिकाणी कुजवायचा आणि नंतर शेतामध्ये टाकायचं. हे करत असताना ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे की त्याच्यामधली जी काही चेन आहे लाईफ सायकलची ती ब्रेक होते आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळं हा जो सगळा पालापाचोळा आहे, जे तण आहे ते जमिनीमध्येच आपण टाकलं पाहिजे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये मल्चिंगसाठी वापर केला पाहिजे. तर चिपळूणकर साहेब खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे, त्यांच्याकडे पाण्याचा जास्त प्रॉब्लेम नाही. परंतु आम्ही मराठवाड्यातले किंवा पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो आमच्याकडं सॉइल मॉइश्चर हा मोठा प्रश्न आहे. तर या सगळ्या तणांचा वापर जर आपण मल्चिंग म्हणून जर केला तर त्याच्यामधून शेतामध्येच
कुजण्याची प्रक्रिया होईल, ही जी काही लाईफ सायकलची चेन आहे ती डिस्टर्ब होणार नाही. दुसरी गोष्ट, जमिनीचं तापमान देखील आपल्याला मर्यादित ठेवता येईल आणि त्याच्यामधून सूक्ष्म जीवांची वाढ देखील चांगली होईल. या दृष्टीनं देखील आपल्याला शेतामध्येच लाईव्ह मल्चिंग, बायोलॉजिकल मल्चिंगचा जास्तीत जास्त वापर करण्याची खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात गरज आहे, ही देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. पशुधनाकडे खरं म्हणजे आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आता दुर्लक्ष केलेलं आहे. मी सध्या गायी पाळण्याचा एक प्रयोग करतोय. खरं म्हणजे मी डेअरी वगैरे अजून काही सुरू केलेली नाही, कारण आपले जे देशी गोवंश आहे त्याच्यापासून डेअरी सुरू करून दूध विकणं काही परवडत नाही, कारण लोकांना तशी सवय नाही चांगलं दूध घेण्याची. त्यांना स्वस्तातलं दूध पाहिजे आणि स्वस्तातलं दूध कमी खर्चामध्ये तयार होत नाही. 100 रुपये लिटरच्या खाली दूध विकणं परवडतच नाही आणि तशी लोकांची आणखीन मानसिकता होत नाही. काही समाजातला काही ठराविकच घटक आहे की जो 100 रुपये लिटर द्यायला तयार आहे, तर तो वेगळा विषय आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की दुधासाठी जरी नसलं तरी आपल्याला हे पशुधन कायम ठेवावं लागेल, कारण कृषीची ज्यावेळेस सुरुवात झाली, कृषी संस्कृतीची, त्यावेळी पशुला पशुधन म्हटलं जायचं आणि तो इंग्रजीमधला जो शब्द आहे कॅटल, हा देखील कॉइन शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे पशुधन हे चलन होतं त्यावेळी, ज्याला आपण मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणतो. जंगम मालमत्ता, जमीन ही स्थावर मालमत्ता आणि पशुधन हे मुव्हेबल प्रॉपर्टी, जंगम मालमत्ता. तर एवढं ह्या पशुधनाचं महत्व आज देखील आहे. विशेषतः जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी आणि त्या दृष्टीने देखील प्रत्येक शेतकऱ्यानं फार मोठ्या प्रमाणात जरी नसलं तरी आपल्या शेतीला आवश्यक असलेलं जे काही पशुधन आहे ते आपल्या जमिनीमधून जो काही चारा तयार होऊ शकतो, गवत तयार होऊ शकतो, आपली स्वतःची सेल्फ सफिशियन्सीचा दृष्टीने विचार करून किमान जे काही पशुधन आवश्यक आहे जमिनीला ते देखील पाळावं असं या ठिकाणी मला नमूद करायचंय. आज पुन्हा एकदा मी गट्टाणी साहेब आणि आमचे बोंडे साहेब आणि विशेष म्हणजे महिले साहेबांनी मला आठवण करून दिली होती की आपण मुद्दाम चिपळूणकर साहेबांच्या आजच्या वेबिनार मध्ये सहभागी व्हावं. आपणा सर्वांच्या कृपादृष्टीमुळे मला या वेबिनार मध्ये सहभागी होता आलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मला एकच सांगायचं की आपण जे सीताफळ महासंघाचं नाव दिलेलं आहे, उत्पादक व प्रशिक्षण संशोधन संघ, फार मोठं अवघड नाव दिलंय. त्याच्याऐवजी तुम्ही साधं सीताफळ महासंघच म्हणा ना, साखर महासंघासारखा. आणि आपला सीताफळ महासंघ साखर महासंघासारखा खरं म्हणजे मोठा व्हावा. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आता सीताफळाची लागवड होऊ लागलेली आहे आणि त्याच्यामधून एक मोठा महासंघ, साखर महासंघाच्या तोडीचा निर्माण होऊ शकेल. त्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तांगड साहेब, धन्यवाद गटाणी साहेब आणि प्रतापराव चिपळूण सरांनी खूप छान माहिती दिली, त्यांच्याही मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपलंही आता दुसरा वेबिनार सुरू होणार आहे, त्यामुळे आपण हे करूया. मधातला गेला आमचा 5 मिनिटाचा.